भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले। ऑपरेशन सिंदूरमध्ये अझहरच्या कुटुंबाचा खात्मा झालाय। मसूद अझहर 2001च्या संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। त्यामुळे मोठी घडामोड म्हणायला लागलं घरात। या संदर्भात आता मसूद अझहर 2001च्या संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे आणि त्याच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेत। महत्त्वाची अशी ही कारवाई आता समोर आली। ज्या प्रकारचा इशारा महत्त्वाचं म्हणजे मसूद अझहर हा जो पुलवामामध्ये अटॅक झालेला होता त्याचा सुद्धा तो मुख्य सूत्रधार होता, त्या हल्ल्याचा सुद्धा तो मुख्य सूत्रधार होता। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मसूद अझहर सुद्धा दगावल्याची तोही ठार झाल्याची सध्या माहिती मिळते आहे। मात्र तशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र त्याच्या कुटुंबातील 14 जण ठार झाल्याचं बघायला मिळत आहे। दरम्यान हा मसूद अझहर नेमका कोण आहे आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। तर मसूद अझहर जैसे मोहम्मदचा संस्थापक आहे। तर मसूद अझहरने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले। 2000 मध्ये जैसे मोहम्मदची स्थापना त्याने केलेली होती। श्रीनगरच्या बदामी बाग लष्कराच्या मुख्यालयावर सुद्धा हल्ला करण्यात आला होता। तर नेमका कोण होता मसूद अझहर? हा कोण आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो। खरं तर जो हल्ला झाला भारतीयांनी थेट हल्ला केला त्यामध्ये मसूद अझहर हा सुद्धा मारला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र त्याचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते यामध्ये ठार झाल्याची सध्या माहिती मिळते। कोण आहे मसूद अझहर ते आपण बघत होतो। जैसे मोहम्मदचा तो संस्थापक। पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात आता प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलेले आहे। ब्रेकिंग न्यूज पाहा। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 90हून अधिक दहशतवादी हे ठार झाले आहेत। पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला। आता एक मोठी बातमी त्या भारताच्या हल्ल्यानंतर मसूद अझहरची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे। मी पण मेले असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहर यांनी म्हटलेलं आहे। मोठी प्रतिक्रिया आली आहे भारताच्या हल्ल्यानंतर मसूद अझहर याची आता पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेत। मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं अशा प्रकारची प्रतिक्रिया आता मसूद अझहरने दिलेली आहे। त्यामुळे एक संतापजनक अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या बदल्यात भारताने काल ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यामध्ये या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले। मात्र पहिल्यांदा या संदर्भात आता मसूद अझहरची प्रतिक्रिया आली। नक्कीच, कारण खरं तर ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। मसूद अझहर याची ही पहिली प्रतिक्रिया, त्याच्या कुटुंबातील 14 जण यामध्ये ठार झालेली होती त्यानंतरची ही प्रतिक्रिया। मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहर यानं म्हटलेलं आहे। याआधी सुद्धा अनेक दहशतवादी हल्ले झालेले होते, त्याचा मुख्य सूत्रधार हा मसूद अझहर होता आणि त्याच्याचकडची ही पहिली प्रतिक्रिया, मोठी प्रतिक्रिया आपण बघू शकतोय। मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले त्यानंतर त्याची ही प्रतिक्रिया सध्या समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत आहेत। चैतन्य, मोठी महत्त्वाची आपण ही अपडेट बघतो, मोठी बातमी म्हणू शकतोय। मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाले त्यानंतर त्याची प्रतिक्रिया सध्या समोर येते। गौरी, आपण बघतोय की आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पुढारी न्यूजवर बघतोय। मसूद अझहरच्या वतीने एक पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी जरी या हल्ल्यामध्ये मेलो असतं तर बरं झालं असतं। अशा प्रकारची उद्विग्न भावना जी आहे ती मसूद अझहरने व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील या पोस्टमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या पोस्टमध्ये आणखी उल्लेख असा केलेला आहे की त्याने उल्लेख केलेला आहे की माझ्या कुटुंबातील 14 जे सदस्य आहेत त्यांना जन्नत मिळाली अशा प्रकारचा उल्लेख देखील या पोस्टमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे मीही मेलो असतो तर बरं झालं असतं अशा प्रकारची भावना देखील मसूद अझहरने व्यक्त केली आणि त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या नावाने पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे। सर्वात मोठी बातमी आत्ताच्या घडीची आपण बघतोय की पुढारी न्यूजवर आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते। मसूद अझहरची ही पहिली प्रतिक्रिया जी आहे ती सोशल मीडियावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गौरी, नक्कीच चैतन्य, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। मोठी महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। भारतानं काल हा थेट हल्ला केला, पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून भारतानं थेट हा हल्ला केला। त्यानंतर मसूद अझहर याच्या कुटुंबातील जवळपास 14 जण ठार झाले। त्यानंतर मसूद अझहरची एक्सक्लुझिव्ह अशी प्रतिक्रिया, एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आपल्या समोर येते। पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण ती बघू शकतोय। मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं असं त्यांना म्हटलेलं आहे। याआधी सुद्धा अनेक दहशतवादी हल्ले झाले। संसदेमध्ये जो हल्ला झालेला होता त्याआधी पुलवामा अटॅक झालेला होता, त्यामध्ये सुद्धा मसूद अझहर हा मुख्य सूत्रधार होता
आणि त्याच्याच कुटुंबातील 14 जण ठार झाले आणि त्यानंतर त्याची ही प्रतिक्रिया सध्या समोर येते. मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं असं त्यानं म्हटलेलं आहे.